40 नंतर 45 नंतर प्रजनन क्षमता कमी झाल्यामुळे मूल होण्याची शक्यता नसते. आणि जर यदा कदाचित विवाह झाला, 32-35 वर्षाच्या मुलीला मुलगा कसा मिळेल मला सांगा? एक तर त्याचा अर्ध सुपडं साप, पूर्ण दातं आतमध्ये गेलेले, गाला आतमध्ये गेलेले, किंवा जरी स्ट्रॉंग भेटला तर एक तर तो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सनातन. बंधू आणि भगिनींनो, गेले हजारो वर्षापासूनचा इतिहास असा आहे की स्त्रिया स्वातंत्र्य हे पूर्वीपासून चालत आलेलं आहे. स्त्रीला पूर्वीच्या काळामध्ये सुद्धा स्वातंत्र्य होते, अधिकार होते, स्वतःची निर्णय स्वतः घेण्याची क्षमता स्त्रियामध्ये होती. परंतु भारताच्या इतिहासामध्ये ज्यावेळेस इंग्रज भारतात आले, त्यावेळेस इंग्रजांनी ज्या प्रथा चालीरीती घालून दिल्या, त्या अशा घालून दिल्या की लोकाच्या डोक्यामध्ये एवढ्या फिट बसल्या की ह्या चालीरीती हजारो वर्षापासून परंपरागत भारतीयांच्याच आहेत. ज्यावेळेस त्यांनी स्त्री शिक्षणाला विरोध केला 1818 नंतर, आणि स्त्री हक्क हिसकावून घेतले. कशामुळे? की त्यांना स्त्रीची संपत्ती मिळत होती, वारसा हक्क कॅन्सल केले. त्याच्यानंतर स्त्रियांना म्हणजे खूप काही त्रास सहन करावा लागला इंग्रजांच्याच काळात. आणि याच इंग्रजांनी नंतर 20व्या शतकात म्हणजेच भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर त्या काळामध्ये यांनी सांगितले की आम्ही तुमच्या चालीरीतींना बदल केलेला आहे, स्त्रियांना शिक्षण द्यायचा आम्हीच निर्णय घेतला, स्त्रीचा पुनर्विवाह आम्हीच निर्माण केला. हे सगळ्या गोष्टी त्यांनी लोकांना पटवून द्यायचा प्रयत्न केला. परंतु तुम्ही मागचा इतिहास बघा, द्रौपदीचं स्वयंवर तिनं तिच्या पद्धतीनं तिचे वर ठरवले, सीतेनं तिचा वर ठरवला. प्रत्येक मुलीला अधिकार होता की आपला वर ठरवायचा, निर्णय घ्यायचा. स्त्री स्वातंत्र्य त्या काळामध्ये होतं, पण त्याला एक ठराविक मर्यादा होत्या. नाही अशातला भाग नाही. स्त्रियांना टोटल स्वातंत्र्य होतं, शिक्षणाचं होतं, विवाहाचं होतं, शस्त्र चालवण्याची परवानगी होती, घोड्यावर बसण्याची परवानगी होती. परंतु इंग्रजांनी ह्या सर्व गोष्टीला आळा घातला आणि त्यांनी एक नवीन संस्कृती भारतामध्ये निर्माण केली. आणि आजची परिस्थिती पाहता, गेल्या 20-30 वर्षामधली परिस्थिती पाहता, प्रत्येक महिला मुलगी हा विचार करते की मला माझं स्वतंत्र आयुष्य जगायचं आहे, मला स्वतःचं जीवन जगण्याचा माझा स्वतःचा अधिकार पाहिजे, मला स्वतः माझ्या इच्छेनुसार जीवन जगायचं आहे. मग ज्यावेळेस ती 12वी 10वी पास होऊन जाते, त्यावेळेस तिला या गोष्टी जाणवायला लागतात की आपण स्वतंत्र आयुष्य जगलं पाहिजे. खेड्यामध्ये आजही बऱ्याचशा मुली आईवडिलाच्या निर्णयापुढे जात नाहीत, तो भाग वेगळा. किंवा शहरामधील बऱ्याचशा मुली आईवडिलाच्या मर्जीविरुद्ध जात नाहीत, तोही भाग वेगळा. परंतु ज्या स्वतःला सुशिक्षित म्हणजे उच्च शिकलेल्या आहेत, किंवा आम्हाला सगळं कळतं, आम्हाला सगळ्या गोष्टी समजतात, तिच्या आईवडिलाला किंवा मोठ्या भावाला मान देत नाही, अशा ज्या मुली आहेत किंवा ज्या स्त्रिया आहेत, त्यांची परिस्थिती काय आपण बघूया. मागच्या 2 महिन्यापूर्वीचा एक किस्सा नाशिकमध्ये असा घडला. TCS टाटा कन्सल्टिंग सर्व्हिस, आता हे तुम्हाला तर माहीतच असेल ते प्रकरण काय आहे ते. तर त्या कंपनीमध्ये हे स्वतंत्र जीवन जगू इच्छिणाऱ्या मुलींचा एवढा मोठा गैरफायदा घेण्यात आला त्या ठिकाणी की बघायचं काम नाही. बाकीचा इतिहास तुम्ही समजून घ्या, मी तुम्हाला फक्त मुद्दे सांगतो आहे. आणि त्याच्या जो काही गैरप्रकार झाला
ती जी मुख्य सूत्रधार होती ती पळून गेली, फरार झाली. कुठे सध्या देव जाणे. आणि शासनाने पकडलं नाही पकडलं, कारवाई झाली नाही झाली. तिसरं जे एखादं प्रकरण गाजतं आणि ते प्रकरण, असे प्रकरणं ठप्प होऊन जाते. त्याच्यानंतर अशोक खरातचं प्रकरण पहा. त्याने सुशिक्षित घेरलं कोणाला? ज्या सुशिक्षित महिला आहेत, जे स्वतःचं जीवन स्वतः जगू इच्छितात, अशा स्त्रियांना त्यांनी कॅप्चर केलं आहे. सर्वसामान्य स्त्रियांना, ज्यांना कळतंय, अशा स्त्रियांना त्यांनी कॅप्चर नाही केलं. ज्या सुशिक्षित आहे, मोठ्याल्या पदावर आहे, आमदार खासदार त्यांचे पती आहेत, मोठमोठ्याल्या पदावर त्यांचे पती अधिकारी आहेत, किंवा ज्या स्वतः अधिकारी म्हणून पदावर आहेत, अशासुद्धा महिलांना त्यांनी काय केलं की आपल्या टेबलपर्यंत नेलं आहे. बाकीचा इतिहास तुम्ही समजून घ्या. म्हणजे काय आहे की ज्यांना समजा, आणि मी इतिहासाची विखुरलेली पानं अंतर्गत काही जुन्या घडामोडी आणि काही नव्या घडामोडीचा मिलाप करून तुम्हाला ते सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. तर काय झालं की ह्या अशोक खरातसारखे जे भोंदू वगैरे पूर्वीच्या काळामध्ये, आता जे असेल ते पुरावे दाखल झाले, सगळ्या गोष्टी दाखल झाल्या, मध्येच हे TCAचं प्रकरण उचललं, अशोक खरात मागं राहिला. दोन्ही प्रकरणं नाशिकमधलेच. आता जे असेल ते त्याच्यानंतर अनेक पूर्वीच्या काळामध्ये महान कार्यकर्ते होऊन गेले. राम रहीम असो, आसाराम बापू असो, ज्यांचे म्हणजे आरोप सिद्ध झाले नाही झाले ते देव जाणे. आता जे काय असेल ते सत्य. मग ते शोधायचं काम कोणाचं आहे? शासनाचं. तो खरोखर गुन्हेगार असेल तर त्याला सजा द्यायला पाहिजे. सजा न दिल्यामुळे काय होतं की लोकांना, आणि कायदा आणि सुव्यवस्था कमकुवत झालेला आहे. सांगायचं म्हणजे काय झालेलं आहे, जे लोक शिकलेले त्यांना कायदा आणि सुव्यवस्थेचं भान राहिलेलं नाही. जे गुन्हा करत आहेत त्यांना भीती वाटत नाही. कायदा आणि सुव्यवस्था त्या ठिकाणी कमकुवत पडते. मग अशोक खरातसारखे किंवा ह्या TCS कंपनीमधले जे काही सूत्रधार आहेत, ती हाफिजा फफिजा काय असेल ती, ते अशा लोकांना त्या गोष्टीची भीती राहिलेली नाही, कायद्याची. आणि अशा लोकांना कठोर शासन व्हायला पाहिजे. महत्त्वाचा मुद्दा हा आहे की स्वतःच मुलींनी, आपण कुठे चाललो, काय काम करतोय, कशासाठी चाललो, समोरची व्यक्ती कसा आपला वापर करते, काय करते, हे समजून घ्यायला पाहिजे. आपला तिथं गैरवापर होतो आहे का? गैरवापर होत असेल आपण लगेच मागं सरकायला पाहिजे. पण मुली तसं करत नाही. काय होतं की 2 पैसे शिल्लक वाढून भेटत आहेत, काही हरकत नाही. समोरचा म्हणतो मी अधिकारी, मी सांगन तसंच करावं लागेल, जे काही गोष्टी असतील त्या. आता तुम्हाला सांगतो, पोलीस डिपार्टमेंटमध्ये सुद्धा महिलांची भरती झालेली, ST महामंडळामध्ये सुद्धा मुलींची भरती झालेली, त्याच्यानंतर शिक्षिका पदावर सुद्धा मुलींची भरती झालेली. म्हणजे प्रत्येक ठिकाणी मुलींची भरती झालेली. आता पोलीस ड्युटीमध्ये त्या महिलाची ड्युटी कशी असेल तुम्ही विचार करा, किंवा ज्या त्या ठिकाणी ड्युटी करत आहेत त्यांचा अनुभव तुम्ही चर्चा करा त्यांच्याशी. काय परिस्थिती. काही काही अक्षरशः रडकुंडी येतात ड्युटी करताना. मी सांगत नाही, त्यांचे अनुभव मी पाहिलेत की ते काय परिस्थितीमध्ये. अधिकारी त्यांना अशा ठिकाणी ड्युटी लावतो जिथं खतरनाक गुंड वगैरे आहे. 8 ते 10 तास ड्युटी करावं लागते किंवा 12 तास ड्युटी करावं लागते. कधी कधी रात्रीचे, म्हणजे सकाळी 6 ते रात्री 6, मग 6 वाजेला ड्युटी संपते, परंतु सोडायला इन्चार्ज येत नाही रिसीव करायला. मग ते 8 वाजेपर्यंत 10 वाजेपर्यंत ड्युटी करायची. मग रात्रीच्या अंधारामध्ये कोण कसा फायदा घेतो आहे, लाईट गेलेली आहे, मग एकटी स्त्री पाहून त्या पोलीस चौकीच्या परिसरामध्ये काय घटना घडतील, कोण माणूस कसा येईल, गुन्हेगार कसा असेल, दारू पिणारा असेल, काय असेल, तो सिगारेट पिऊन आलाय, दारू पिऊन आलाय, काय पिऊन आलाय, देव जाणे. तशा परिस्थितीमध्ये त्या गुंड लोकांबरोबर त्या स्त्रियांना कार्य करावं लागतं, जे म्हणजे त्यांची ड्युटी भागावं लागते. मग तो
कुठल्या नजरेनं त्या स्त्रीकडं पाहतो, काय पाहतो, नाईलाज असतो. तसेच एस टी महामंडळामध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे. डेपो मॅनेजर जे सांगन तेच त्या स्त्रीला करावं लागतं. एखाद्या वेळेस सकाळी 6 वाजता किंवा 8 वाजता ड्युटी सुरू झाली, 6 घंट्याची किंवा 8 घंट्याची ड्युटी असेल आणि 40-50 किलोमीटर ड्युटी जायचं आहे आणि वापस यायचं आहे 8 घंट्याच्या कालावधीमध्ये किंवा 6 जे काय टायमिंग असेल त्या टायमिंगमध्ये जाऊन वापस यायचं आहे. त्याच्यात गाडी फेल झाली, ड्रायव्हर काय करतो, गाडी तिथंच सोडून चालल्या जातो. ते म्हणतो कंडक्टर आणि गाडी. मग त्या बाईची परेशानी काय, जोपर्यंत डेपोमधून दुसरी गाडी येत नाही, चाक बदलत नाही, तोपर्यंत त्यांना त्याच ठिकाणी उभं राहावं लागतं. म्हणजे परिस्थिती काय आहे, पावसा पाण्याची असो, जे काय अडीअडचणीची, आड रस्त्यामध्ये गाडी जर उभी राहिली, 4 जण त्या गाडीभोवती आले, ते बैल एकटीला पाहिलं, काय परिस्थिती असेल हे समजून घ्यायलाच तयार नाही कोणी. आम्हाला फक्त ड्युटी पाहिजे, आम्हाला फक्त स्वातंत्र्य पाहिजे, आम्हाला फक्त स्वतंत्र जीवन जगायचं. काय स्वतंत्र जीवन आहे? तुम्ही स्वतंत्र मालकीन घराच्या होतात ना. तुम्ही स्वतःचा व्यवसाय करा, स्वतःची दुकान टाका, ब्युटी पार्लर चालू करा, साडीची दुकान टाका, त्याच्यानंतर जनरल स्टोअर टाका, त्याच्यानंतर काय जे नाही ते करता येईल. ड्युटी म्हणजे काय, नोकरी म्हणजे काय, जॉब म्हणजे काय मला कळत नाही. स्वतःचा व्यवसाय, तुम्ही डॉक्टर झालेला असेल स्वतःचं क्लिनिक सुरू करा, वकील झालेले असेल स्वतःची वकिली सुरू करा, काहीतरी तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहा ना. जॉब म्हणजे काय नेमकं? आणि जॉबमध्ये तुम्हाला माहिती आहे काय परिस्थिती, MSCBमध्ये काही महिला लागल्यात, तिथं कोण कसे लोक ड्युट्याला आहेत मला माहिती आहे. अर्धे कर्मचारी 90 मारून तिथंच ते फेज बदलत राहतात, त्यांना कळत नाही कोणतं फेज कुठं चाललं आहे. डायरेक्ट DPमध्ये हात घालतात, काही करतात. इकडं ही बाई जर समजा ड्युटीला असेल त्या MSCB ऑफिसला खेड्यापाड्यामध्ये, त्या बाईची ड्युटी कशी असेल विचार करा. आणि त्यातली त्यात शिक्षकाची ड्युटी विचारूच नका. ती शिक्षकाची बाई जर समजा शिक्षिका 40 किलोमीटर खेड्यावर ड्युटीला असेल, तालुक्याच्या ठिकाणापासून किंवा तालुका स्टेपच्या ठिकाणापासून, तर तिची काय कंडिशन होत असेल. एक तर काळी पिवळीने जाणे, नाहीतर मग कोणाच्या गाडीवर लिफ्ट घेऊन जाणे. कारण एक तर ती तालुक्याच्या ठिकाणी राहते किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी राहते. 80-90 किलोमीटर प्रवास करायचा, रोज अपडाऊन करायचं आणि ड्युटीला हजर व्हायचं. कितपत योग्य वाटतंय? पटतंय का? जॉब मान्य आहे तुम्हाला, 40,000 पगार आहे, 50,000 पगार आहे, ठीक आहे. पण जॉब परवडतो का? तिथून आल्यानंतर काय कंडिशन होते? मग त्याच्यामध्ये एक तर कंडक्टरचा फोन नंबर घ्या, ड्रायव्हरचा फोन नंबर घ्या. लग्न झालेलं नसेल तर कंडक्टर आणि ड्रायव्हर दोघं मिळून ते गैरफायदा घेतात. मॅडम गाडी स्टॉपला यायला लागली अर्ध्या तासात, 15 मिनटात, मग ते त्यांचं ते ठरलेलं असतं, व आम्ही 15 मिनटात गाडी आली की तुम्हाला कॉल करू, मग तुम्ही पॉईंटवर या, आम्ही तुम्हाला घेऊ. मग ह्या ओळखीमध्ये त्या ठिकाणी त्या लेडीजचा गैरफायदा घेतला जातो. फायदा असा घेतला जातो की अडचणीत अडचण होऊन जाते. मग आणि एखाद्या वेळेस समजा काही कारणास्तव बस नाही आली, तर ह्या लेडीजला एखाद्याच्या टू व्हीलरवर जावं लागतं. 30 किलोमीटर टू व्हीलरवर, 40 किलोमीटर टू व्हीलरवर जाताना तो माणूस सज्जन असेल ठीक, जर 90 प्लेअर असेल रस्त्याचं धन्यवाद, बाकीचं मी सांगायला नको. ज्यांनी ड्युट्या केल्यात, जे करत आहेत त्यांना चांगलं माहीत आहे. कारण मी ह्या लोकांबरोबर ड्युट्या ज्या केल्यात त्यांचा चांगला अनुभव मला आहे. कंडक्टरने फोन करायचा, व आम्ही 15 मिनटात पॉईंटला यायला लागलो, तुम्ही येऊन जा. मग 4-5 मिनटं उशीर झाला तो गाडी थांबवतो कंडक्टर, ड्रायव्हरला सांगतो बाबा ते मॅडम यायला लागलेत. मग ते म्हणतो तुझं जमलं आहे, मग माझं बी जमव. मग जे काय प्रकार व्हायचे ते त्यात ही गाडी जर पण एखाद्या वेळेस नाही आली, टू व्हीलरवाल्याने जर सपोर्ट केला, तर टू व्हीलरवाला पण बैती गंगे में हात धुत आहे. बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत.
आणि त्याच्यामुळे काय होतं की अनेक गैरप्रकार होत आहेत. मुली आज स्वातंत्र्य जीवनाच्या परिस्थितीमध्ये स्वतः लग्न करायला तयार नाहीत. वयाची 30-32 झाली, 35 झाली आणि राहिलेल्या 5 वर्षामध्ये ते हार्मोन्सचे प्रमाण कमी होऊन जातं आणि प्रजनन क्षमता ही कमी होऊन जाते. मी सांगत नाही, तुम्ही डॉक्टर लोकांशी चर्चा करा की 40 नंतर 45 नंतर प्रजनन क्षमता कमी झाल्यामुळे मूल होण्याची शक्यता नसते. आणि जर यदा कदाचित विवाह झाला, 32-35 वर्षाच्या मुलीला मुलगा कसा मिळेल मला सांगा. एक तर त्याचा अर्ध सुपडं साप, पूर्ण दातं आतमध्ये गेलेले, गाला आतमध्ये गेलेले, किंवा जरी स्ट्रॉंग भेटला तर एक तर तो देशीच्या म्हणा, डॉक्टर ब्रँडीच्या म्हणा किंवा रम व्हिस्कीच्या नादी लागलेला असेल. आणि तशा काळामध्ये जर समजा योगायोगाने तो तकदीराचा भाग आहे. आता मी तुम्हाला आमच्या एका मित्राच्या बहिणीचा किस्सा सांगतो की वय झालेलं होतं, 30-32 वय झालेलं होतं, सगळ्या गोष्टी होत्या. मोठी बहीण लग्नाची होती, हिचं स्वतःचं वय 30-32 होतं. आत्ता मी सांगितलं तसंच ती कधी कंडक्टरला फोन लावायची, कधी टू व्हीलरवाला भेटला टू व्हीलरवाल्याबरोबर, कधी फोर व्हीलरवाला भेटला फोर व्हीलरवाल्याबरोबर, कधी जसं वाहन भेटेन तसं, कधी काळी पिवळीनं. मग असं करता करता काय झालं की बऱ्याच वेळेस त्यांची चर्चा व्हायची, व लग्न करायचं लग्न करायचं. सगळेजण म्हणे लग्न कर लग्न कर. ती म्हणे मोठीच बहीण लग्नाची राहिली, मी कसं करू? मोठा भाऊ लग्नाचा राहिला, मी कसं करू? आणि असं करता करता 32 रनिंग होऊन गेलं होतं. आणि एक दिवस मोठ्या बहिणीचं जमलं 8-15 दिवसांनी हिचंही जमलं. आता हे सगळे म्हणजे कंडक्टर वगैरे सगळे फिरून फारून, टू व्हीलरवाले फोर व्हीलरवाले फिरून आलेले होते. त्याचा विषय तो बाकीचं समजून घ्या तुम्ही. परंतु इकडं काय झालं की लग्न झालं, ही नवऱ्याच्या घरी गेली. नवऱ्याच्या घरी गेल्यानंतर जवळपास 1-2 वर्ष समजा व्यवस्थित चाललं. एक लेकरू झालं आणि कंपनीमध्ये इंजिनियर असलेला नवरा 2 वर्षाच्या कालावधीनंतर आटपला. मला सांगा काय परिस्थिती निर्माण झाली? सासूनं वर हात केले, सासऱ्यानं वर हात केले, म्हणे तुझ्यामुळं आमचा नवरा गेला म्हणे. आटपला कार्यक्रम, धन्यवाद. सासू सासऱ्याने तिला काढून दिलं, घर के ना घाटके. आता बसले, काय नाही इलाज आहे. म्हणजे ते प्रारब्ध म्हणा किंवा काय म्हणा, तकदीर म्हणा, जे काय असेल ते तुम्हाला काय म्हणायचं तुम्ही म्हणू शकता. पण परिस्थिती अशी झालेली. मग स्वातंत्र्य जीवन जगताना एवढ्या अडीअडचणी येतात. बाकीच्या आता ते कुठं गेले काय गेले अगोदर ते नंतरचं तुम्ही तुमचं समजून घ्या. परंतु ही परिस्थिती स्वतंत्र जीवनामध्ये आहे. कंपनीमध्ये अनेक मुली कामाला जातात, नाही जात अशातला भाग नाही, पण त्या ठिकाणी सुद्धा त्यांच्यावरचे जे अधिकारी आहेत ते सुद्धा अशा प्रकारचा गैरप्रकार करतात. म्हणजे गैरफायदा घेतला जातो. तुम्हाला जर काम करायचं, इथं पगार वाढवून पाहिजे, तुम्हाला 12 घंटे काम म्हणजे 8च घंटे असते ड्युटी, पण मग 4 घंटे शिल्लक तुम्हाला करावंच लागेल. ओव्हरटाईम करावं लागेल. OT केल्याशिवाय तुम्हाला घरी जाता येणार नाही. म्हणजे 6 वाजता होणारी सुट्टी किंवा 7 वाजता होणारी संध्याकाळची सुट्टी रात्रीच्या 9 किंवा 10 वाजता जर होत असेल, आणि तशामध्ये जर कंपनीमध्ये लाईट जात तर नाही कंपनीमध्ये, पण जर गेली, प्रॉब्लेम आला, फ्यूज उडालं, काय जे शॉर्ट सर्किट झालं, त्याच्यामध्ये काय प्रकार होईल सांगू शकतो किंवा आपण नाही. तिथं 17-60 जण राहते, जिथं नाही तिथं म्हणजे जे नाही ते प्रकार होऊ शकतात. बाकीचं मी सांगत नाही. पण मग ह्या प्रकरणामध्ये काय होतं की वय निघून जातं आणि बऱ्याच वेळेस मुली घर सोडून चांगलं स्थळ आलेलं, समजा एखादं
चांगलं स्थळ आलेलं आहे, नोकरीवाला आहे, घरी प्रॉपर्टी आहे, शेती आहे, स्वतःचा व्यवसाय आहे. नोकरी जाऊ द्या, स्वतःचा व्यवसाय, शेती आहे भरपूर, ट्रॅक्टर, बैल फेलं काय असेल ते, घरी बंगला, गाडी, छोटं घर समजा, बंगला नाही, 4-5-7 रूमचं घर आहे, पत्राचं कासत नाही. पण मग असं जरी असलं तरी आम्हाला चालत नाही. परिस्थिती एवढी सध्या बिकट झालेली आहे की मुलींना काय पाहिजे मी तुम्हाला सांगतो. स्वतःचं घर पाहिजे, तो बी सिस्टमॅटिक, चांगल्या 8-10 रूम पाहिजे, बंगला पाहिजे, समोर गार्डन पाहिजे, 2 4 व्हीलर पाहिजे. एक समजा त्या मुलीची इच्छा झाली की पटकन आपलं गाडीत बसायचं, ड्रायव्हरला बरोबर घ्यायचं, कुठं मार्केटमध्ये जायचं, खरेदी करून यायचं, किंवा माहेरी जायचं, बहिणीच्या घरी लग्नाला जायचं वगैरे वगैरे जे काय असेल. ह्या मुलीच्या वडिलाच्या आणि आईच्या अपेक्षा मी तुम्हाला सांगतो. अपेक्षा काय असते, स्वातंत्र्य जीवन कसं पाहिजे तर तुम्ही बघा. मग मुलीला स्वतंत्र गाडी पाहिजे, तिला 2 व्हीलर पण स्वतंत्र पाहिजे. एवढं ते 8-10 रूमचा बंगला जे काही घर असेल ते स्वच्छ निर्मळ करण्यासाठी 2-4 मजूर पाहिजे, कामगार, स्वयंपाकाला लेडीज पाहिजे. मुलाला आई वडील नसले तर चालतील, आणि आई नसली तर बिलकुलच चालेल, मग एका पायावर चालेल, पण आई नाही पाहिजे. त्याच्यानंतर शेती पाहिजे, भरपूर बागायती, त्याच्यामध्ये काही असू नाही. तुम्हाला शेतातलं काम योग्य नाही, तुमच्या मुलीला काही घेणं नाही, त्या मुलीला शेतातलं ते खुरपं कसं धरतात हे जरी माहीत नसलं, वखर कशाला म्हणतात, यठण कशाला म्हणतात, त्या पालकाला कळो का न कळो, त्या मुलीच्या आईवडिलाला ते यठण म्हणजे काय असतं ते सुद्धा कळो का नाही कळो. आता माझा व्हिडिओ पाहिल्यावर तुम्ही चर्चा करा की यठण कशाला म्हणतात, अभ्यास करा, मुलीवाल्यांनी अभ्यास करा आणि मुलावाल्यांनी अभ्यास करा. यठण कशाला म्हणतात, वखर कशाला म्हणतात, पास कशाला म्हणतात, नांगराचा फाळ कशाला म्हणतात, नांगर कशाला म्हणतात, याचा अभ्यास करा. मूर्खी कशाला म्हणतात, त्याच्यानंतर मुंगसं कशाला म्हणतात हे पण माहीत पाहिजे ना. तुम्हाला शेती करायची ना तर तुम्हाला यायला पाहिजे ना. विळा कशाला म्हणतात, ते कशाच्या उपयोगी येतं, खुरपं कशाच्या उपयोगी येतं, काय केलं जातं, विळ्यानं काय केलं जातं, खुरप्याने काय केलं जातं हे माहीत पाहिजे ना. आता ही परिस्थिती एवढी बिकट झालेली की ज्यांच्याकडे शेती आहे त्यांच्याकडं मुलीवाले डोकूनसुद्धा पाहायला तयार नाही. काय तर म्हणे शेतामध्ये पिकच येत नाही, उत्पादनच होत नाही, मग शेती तरी काय करायची. बरं, मग शेत नाही पाहिजे, मुलगा नोकरीला पाहिजे. मुलगा नोकरीला पाहिजे तर 18 ते 22 लाख रुपये संस्थेअंतर्गत शाळेवर शिक्षक म्हणून किंवा शिपाई म्हणून जर लागायचं असेल, शिपायाला किमान 10 ते 15 लाख रुपये कॅश द्यावं लागत आहेत. आणि त्याने 15 लाख रुपये देऊन 3,000 रुपये महिन्यानं ते संस्थेकडून घ्यायचे. काय, 3,000 रुपये महिना पगार संस्थेकडून घ्यायचा आणि द्यायचे किती, 10 ते 15 लाख रुपये. आणि शिक्षकांनी 22 लाख रुपये द्यायचे आणि 5,000 रुपये महिना घ्यायचा. कोणाकडून, संस्थेकडून. आणि काय तर म्हणे आमचा मुलगा शिक्षक आहे, नोकरीला आहे. अरे काय बोलत आहे. आणि ते मुलीवाल्याला पटलं पाहिजे ना. मुलीवाले म्हणतात हां मुलगा नोकरीला आहे, चालतं आम्हाला काय शिक्षक आहे, वा वा. आणि त्याच्यावर पाहते. ज्याच्याकडं स्वतःचा व्यवसाय, स्वतःचा उद्योग आहे, असे होतकरू तरुण मुलं तुम्ही ॲग्री व्हा ना. 22 लाख रुपये देऊन तो गुलाम झालेला चालतो. तुम्हाला तुमचा जावाई गुलाम चालतो. दुसऱ्या पुढे हांजी करणारा, वाकणारा, हो साहेब असं चालतं. परंतु राजासारखा स्वतःचा व्यवसाय असलेला मुलगा चालत नाही. ही परिस्थिती आजची झालेली. बरं, ज्यांच्याकडं मुलगा सर्व्हिसला आहे तर म्हणे त्याला शेती नाही.
आता पुण्यामध्ये IITमध्ये झालेले पास इंजिनियर झालेले, आता काही दिवसामध्ये ते IT झालेले इंजिनियर लोक घरी वापस येणार आहेत. का तर AI आलेलं आहे आणि AI आल्यामुळे मार्केटमध्ये एक नवी लाट निर्माण होणार आहे आणि सर्वचे सर्व IT इंजिनियर घरी येणार. ज्यांचे जावई IT इंजिनियर झालेले आहेत ते सुद्धा घरी येणार आणि जे होणार आहेत ते सुद्धा घरी येणार. म्हणजे घर के ना घाटके अशातला भाग. नाही, बाकीचं मी नाही सांगत ना, मी कशाला म्हणू. तर अशी परिस्थिती पुण्यासारख्या शहरामध्ये आज उद्भवते. आज पहा, हजारो कंपन्याचे वर्कर त्या ठिकाणी रिकामे पडलेले आहेत. काही दिवसांनी त्यांना हमाल म्हणून सुद्धा कोणी घेणार नाही दुकानामध्ये किंवा मोंड्यामध्ये. मग यांच्या मुली तिथं काय करणार आहे पुण्यामध्ये किंवा नगर नाशिकमध्ये? हे मोंडा झाडायला जाणार आहे काय राव. लोक उठसूट नोकरी. शासन तुम्हाला सांगतो 3 ते 4 वर्ष तुम्हाला शिक्षक सेवक म्हणून वापरत आहे. त्याच्यानंतर जे सरकारी दवाखान्यामध्ये सुद्धा 3 वर्ष तुम्हाला सेवक म्हणून घेतं आहे आणि त्याच्यानंतर तुमचा विचार करतं की तुम्हाला परमनंट करायचं की नाही. आता तर ते नवीनच कॉन्ट्रॅक्ट बेस आणलेलं आहे विलासराव देशमुखच्या काळामध्ये. त्यांनी काय केलं आहे, तुम्हाला 6 महिन्याचं जे चतुर्थश्रेणी कर्मचारी आहे त्यांना काय केलेलं आहे, चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्याला 6 महिन्याचं ॲग्रीमेंट आहे आणि जे तृतीय कर्मचारी किंवा द्वितीय कर्मचारी पदावर त्यांना 11 महिन्याचं ॲग्रीमेंट आहे. म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेसवर तुमचे जावं लागणार आहेत. तुम्हाला ती नोकरीवाले चालतील का विचार करा. त्यांना पगार राहणारे फक्त 10,000 रुपये, 10,000 ते 18,000 रुपये. त्याच्यावर पगार राहणार नाही. इथून पुढं ह्याच पद्धतीनं चालणार आहे आणि इथून पुढं हीच पद्धत चालू राहणार आहे. मग ती कव्हर राहील ते मी नाही सांगत, ते जवळ राहील तवर राहील. भविष्यात आणखी भलता उलटा पालत होणार आहे. मग ते शासनाला 10,000 किंवा 18,000 परवडायला लागलं, मग ते 4-5 वर येतील. ते खजिन्यात पैसा पाहिजे ना. GST वाला मध्येच लुटून घेऊन चालला आहे. इन्कम टॅक्सवाला तो अधिकारी मध्येच लूट घेऊन चालला आहे. अधिकाऱ्याच्या घरी मरणाचे पैसे संडास बाथरूममध्ये. शासनाकडे पैसा नाही ना. मग शासन पैसा कुठून देणार? शासन पैसा द्यायला शासनाकडे पाहिजे ना. मग तुमच्या जावायला 40 आणि 50,000 पगार येणार कुठून? फुकट फाकट. आणि शासन म्हणतं तुम्ही करता काय? आता येणार आहे तर आणखी ऑफिशियल कर्मचारी घरी जाणार आहेत. पहा, शिक्षकाच्या परीक्षा आता काही जणांची दाढी लटकली बिचारे. अर्ध्या त्यांच्या गौऱ्या मसनात गेल्यात आणि त्यांची परीक्षा शासन घेत आहे. जे आमदार खासदार त्या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये शिकलेत, तेच आमदार खासदार ह्या शिक्षक लोकांची परीक्षा घ्यायला लागले आणि त्या दाढी टेकलेली तो शिक्षक परीक्षा देतो विद्यार्थ्यासारखी. म्हणजे आश्चर्य आहे की नाही. मग ते उगाच म्हटलं नव्हतं का, कव्वा चुगेगा दाना. ते ऐसा कलियुग आएगा, एक दिन हंस चुगेगा दाना और कव्वा मोती खाएगा. अशी परिस्थिती आलेली. आमदार खासदार हे मोती खायला लागलेत आणि जे इमानदारीनं काम करत आहेत ते राजहंस शिक्षक लोक. ते शिक्षण क्षेत्रात सुद्धा भ्रष्टाचार सुरू झाला आहे आणि बऱ्याच दिवसापासून आहे. तो आता उघड व्हायला लागला ती बाब वेगळी. पेपर फुटीचे प्रकरणं, 1 नंबरला येणं, ते सगळे गोष्टी पैशानं चालायचे ना. पूर्वीच्या काळामध्ये, काँग्रेसच्या काळामध्ये माध्यमं नव्हती. काय होतं, माध्यमं नव्हती. मेरिटमध्ये विद्यार्थी यायचा. कसा यायचा, सगळं तिथं हे चालायचं. पण माध्यम नसल्यामुळं काय व्हायचं की प्रसार माध्यम नसल्यामुळे चर्चा होत नव्हती. एखाद्या पेपरवाल्यानं आवाज केला, त्याला पैसे दिले की तो पेपरवाला पेपरला छापित नव्हता बातमी. शिक्षक पकडला जात नव्हता, पालकही पकडला जात नव्हता आणि मेरिटमध्ये यायचं पोरगं ज्यांनी कधी शाळाच पाहिली नाही. आमच्या काळात झालेलं आहे ना.
आमच्याच मित्राचं त्या काळामध्ये मिनिटमध्ये आला. काय म्हणजे लोक काय करतील सांगता येत नाही. आणि या स्वातंत्र्याच्या राड्यामध्ये काय झालेलं आहे, स्त्री भरडत चाललेली. काय झालेलं आहे, स्त्रियांचा प्रत्येक ठिकाणी गैरफायदा सर्वसामान्य जनतेपासून तर अधिकाऱ्यापर्यंत, आमदार खासदारापर्यंत सगळेच जण घेत आले. नाही अशातला भाग नाही. तुम्ही इतिहासाची पानं चाळा. स्त्री ही एक मजबूर किंवा असहाय्य समजून तिचा गैरफायदा घेतला जातो. तो कसा घेतला जातो, काय घेतला जातो, मी तुम्हाला आत्ताच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. फक्त तुम्ही तुमचं जीवन कसं जगायचं आहे मी तुम्हाला आत्ताच सांगितलं आहे. तुम्ही तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करा. तुम्हाला शासन मदत करत आहे, तुम्ही त्या मदतीचा फायदा घ्या. जॉबच्या नादामध्ये लागू नका आणि होईल तिथपर्यंत लवकरात लवकर 2 हाताचे 4 हात करून मोकळे व्हा. कारण आताची येणारी जी परिस्थिती एवढी भयानक आहे की 30-30 वर्ष लोकांना अटॅक जर यायला लागला, विचार करा काय काय अडचणी येणार आहेत पुढं. तुमचं 30व्या किंवा 32व्या वर्षी त्या मुलीचं लग्न जर झालं आणि तिला जर 40 वर्षाचा नवरा जर भेटला, तर मला सांगा तिचं लेकरू किती वर्षाचं होईल. हे ज्यावेळेस यांची दाढी वगैरे हालायला लागेल किंवा यांचे काही असं दुर्धर आजार निर्माण होईल, त्यावेळेस त्या स्त्रीला सपोर्ट कोण करण्यासाठी राहील. मूल लहान राहील, आईवडील म्हातारे झालेले असतील, भावाचं लग्न झालेलं असेल किंवा नसेल, तो त्याच्या धुंदीमध्ये असेल, मग मनाच्या धुंदीत लहरीत येणं सखे ग साजनी, तो तिकडंच फिरत असेल. आणि अशा वेळेस हिला कोण सहारा देईल. मग स्वातंत्र्य कुठं जाणार आहे. तर स्वातंत्र्य हे पारतंत्र्यातच जाणार आहे. कुठंतरी गुलामगिरी करावं लागणार आहे, एक तर त्या बाईला नाही तर त्या नवऱ्याला. आणि पारतंत्र्य म्हणजेच गुलामगिरी ही कायमस्वरूपी बळी घेतल्याशिवाय राहत नाही. कोणाचा तरी एकाचा बळी यात निश्चितपणे जाणार, हे निश्चित आहे. तर बंधू आणि भगिनींनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कळवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.